हा एक बाईंग झोन आहे. हा बाईंग झोनचा जर ब्रेकडाऊन झाला चुकीनी, तर मग समजून जा पुन्हा एकदा गोल्ड आपल्याला या लेव्हलच्या आसपास बघायला भेटेल. 32K, $64 डन, 65, 60 ओहो! ओपी, ओपी, तोपर्यंत थांबू. लेव्हलला काढू द्या. एकदा लेव्हल निघाली ना, की मग प्लॅन नक्कीच करूया आपण. हा एक बाईंग झोन आहे. 47च्या आसपासचा एक बाईंग झोन आहे. ऑर्डर आता काढून टाकतो मी. ओके. रिटेस्टच्या नंतरच प्लॅन करेन हां, त्याशिवाय मी प्लॅन नाही करणार अजिबात. रिटेस्ट येऊ द्या, त्यानंतर मी प्लॅन करेन. तब तक के लिए थोड़ा वेट करेंगे. बाबू भैया रुको थोड़ा, सबर करो. एक रिटेस्ट त्यानंतर प्लॅन करू. हा एक बाईंग झोन आहे इकडे. इकडनं किती बीप येईल खालती आला तरी. चला 7 ते 4 बीपच्या 4 पॉईंटच्या आसपास येईल. म्हणजे नॉर्मली 40 एक बीप येऊ शकतो. तेवढ्या ह्याच्यात आपण ट्रेल करू आरामात. जर रिटेस्ट भेटली तर ठीक आहे. तोपर्यंत वेट करूया. बघा इथे ऑर्डर लावून ठेवलेली आपण. इथे ऑर्डर आपण लावून ठेवलेली. आता जर लावली असती तर ट्रिगर झाली असती इथे ऑर्डर आणि हा स्टॉप लॉस होता आपला. बट फ्रेश एक रिटेस्ट होऊ द्या. त्यानंतर प्लॅन करूया. कारण की हा या लेव्हलपासून एक पुन्हा एकदा रिटेस्ट मारू शकतो. वरच्या साईडला रिव्हर्सल होऊ शकतो. ओके. सो उसके लिए थोड़ा रुकना पडेगा हमें. 15 मिनिट. ओके. 15 मिनिटाला पण चांगला स्विंग बनवलाय. ही आता काही रिटेस्ट काय कामाची ना आपल्या. ॲक्चुअली याला इथून 76 वगैरे वरून जर रिव्हर्स झाला असता ना या लेव्हलवरून, तर आपल्याला चांगला भेटला असता यार हा. आपण रेडीच होतो त्यासाठी. सो आता थांबूया. आपली हिस्ट्री बघायला गेलो ना आपण, तर लास्ट ही बघा $360 आसपास. हा एक बाईंग झोन आहे. हा बाईंग झोनचा जर ब्रेकडाऊन झाला चुकीनी, तर मग समजून जा पुन्हा एकदा गोल्ड आपल्याला या लेव्हलच्या आसपास बघायला भेटेल. 32, मग त्यानंतर मग 183, त्यानंतर 151, त्यानंतर डायरेक्ट 67. हा एक सायकॉलॉजिकलमध्ये एक नंबर आला तर. ओके. नहीं तो रोक सको तो रोक लो फिर गोल्ड को. ठीक आहे. ब्रेकडाऊनसाठी थांबूया आणि देन रिटेस्ट नंतर प्लॅन करू. 5 मिनिटाचा बघायला जाऊया. 5 मिनिटावर पण हा कंटिन्यू येतोय. एक बाईंग झोन आहे यार हा. त्यासाठी मी थांबलोय. बाईंग झोन आहे. विनाकारण आहे ना, इकडे सेलिंग अटेम्प्ट करेल, पण जास्त नाही. फक्त 4 ते 5 पॉइंट एक केली तर नंतर पुन्हा बाईंगला जाईल. आणि हा जर पुन्हा बाईंगला गेला ना, तर माझ्यासाठी आज शांत आहे. आज काय नाही होणार मग. सेलिंगची ऑर्डर बघूया. इथे मला जाम मन करते एक बाईंगची ऑर्डर लावून ठेवू, बट थोडा इश्यू आहे म्हणून जरा थांबलोय. तर मला एक बाईंग साईडला एक ट्रेड करायचा आहे. काय माहिती का? हे तुम्ही जर लक्ष दिलात ना, 5 हे बघा 3 ऑगस्टला पण मी सेल केलाय, 4 ऑगस्टला पण मी सेलच केलाय. त्यानंतर 5 ऑगस्ट कालच्या दिवशी पण मी सेलच केलाय. हे सर्व ट्रेड आपण सेलवरच काढलेत. आज का मला एकदम चूल भरले बाय करायची. काय वाटते? बायिंगला जाईल की सेलिंगला जाईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. रिटेस्ट बनली तर नक्की मी जर इथे रिटेस्ट बनते ना, तर मी इथे बिंदास ट्रेड करणार. मग मी हा झोन वगैरे नाही बघणार. ओके. मग इकडे मी बिंदास ह्याला सेल करीन, जर ही रिटेस्ट बनते तर. 3 मिनिटं बाकी आहेत. इथे एक सेटअप भेटला तर नक्कीच मी इथे बिंदास सेल करीन याला. याच लेव्हलला सेल करीन. मग इथे बघणार नाही. आणि माझ्याकडे ऑलमोस्ट 40 आहेत. 46 पर्यंत. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 40 आहेत. 40 बीपपर्यंत मी याला होल्ड करीन. आणि मग ह्याला ट्रेल करू शकतो. ओके. आता इथे रिटेस्ट बनले. मी इथे एक रिस्क जरूर लेना चाहूंगा. $78 का स्टॉप लॉस है. 78 पॉइंट का. ठीक आहे. 78 पॉईंटच्या आसपासचा स्टॉप लॉस आहे आपला. आणि टीपी असणार आहे माझा. मी काय मोठा टीपी लावून तरी काय करू? आपल्याला माहिती आहे किती घ्यायचे आहेत. चला 1:2 लावलाय. चला ऑर्डर पण प्लेस झाली.
चला $14, $16, $20, $23, $25, $28. ठीक आहे. बघा बायिंग झोन आहे. मी आत्ता पण सांगतोय. इकडनं जर रिव्हर्स झाला तर हा बायिंगलाच जाणार. सो त्या हिशोबाने तुम्ही पण वेट करून ट्रेड प्लॅन करा. आणि बट हा खालती आला, क्लोजिंग भेटली. सो मग आपला टार्गेट डन. चला $23 च्या आसपास चालू होता. $41 जरी दिले ना, तरी पण मी ह्याला कॉस्ट टू कॉस्ट करीन. ओके. कारण की 40 बिप पण खूप जास्त होतात. चला $18, 20 एकदा 30-40 च्या आसपास गेला तर मी याला कॉस्ट टू कॉस्ट नक्कीच करेन. चला $30 शाबाश, 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 शाबाश. शाबाश, शाबाश. $50 डन, $50 डन. ठीक आहे. आने दो, आने दो. या भाई आता खालती या, आता नको रिवर्स हो. या 2 मिनिटाची गोष्ट आहे. 2 मिनिटाची फक्त बस. शाबास $60. या भाई आत्ता या, आत्ता नको रिवर्स हो. शाबाश. 55, 60 जा 60. ओके 60. अरे यार, इकडनं रिवर्स झाला ना तर मग नाही. मग आपला टार्गेट नाही येणार. ओके. फक्त $60 पार होऊ द्या. $60-70 मग आपला टार्गेट आरामात येतो. ओके. चला, चला भाई ये ना भाई भावड्या, या की नाही? आने दो, आने दो. गिरने दो भाई. ही कॅन्डलचं खालती क्लोजिंग दिली ना, कोणच अडवू शकत नाही मग आपल्या टार्गेटपासून. बट ही कॅन्डल रिव्हर्स झाली, विषय संपला. विथिन मी तुम्हाला सांगू विथिन 2 मिनिटं पण नाही झाली ट्रेड चालू होऊन. तुम्हाला $50 देतोय हा. काय पाहिजे अजून? अरे यार चला, संपला वाटते आपला कारोबार आटपतोय असं वाटतो मला. 24-23 आटपला. नाही ना, हाय. 30, 35, 40, 50, 60च्या वर गेला की मग बिंदास राहू शकतो आपण. बट तोपर्यंत काय सांगू नाही शकत हां. $35 चालू आहे आता. भाई या ना भाई, आण 60-70 आण. देऊन टाक. याच कॅन्डलमध्ये देऊन टाक. कॉस्ट टू कॉस्ट राहा, कॉस्ट टू कॉस्ट राहा. मी आता पण सांगतोय कॉस्ट टू कॉस्ट ठेवा. कॉस्ट टू कॉस्ट ठेवा. कारण की इकडनं रिव्हर्स झाला तर हा कुठच्या कुठे पोहोचेल सांगू नाही शकत. बाइंग लेवल आहे ही. ओके. या भावड़ा या यार या. चलो आने दो, आने दो. पल्ला नीचे का है, ऊपर का नहीं. ऑलमोस्ट 42. चला $50 पुन्हा एकदा 48. शाबाश. 50, 55, 60, 70, 80 असं आलं की मजा येते. असं 30च्या खालती गेला की धाकधूक होते यार मला. चला शाबाश या ना. शाबाश, शाबाश, शाबाश. 60, 70, 64. ओके. $64 डन. 65, 60. ओहो! ओपी, ओपी भाई या. 100 दे, 100 दे. बावड्या 100 दे. 100 दे तू, 100 दे. मी इथे एक्झिट करायला तयार आहे. 94 वरून रिव्हर्स झाला हा. ओके 94 वरून रिव्हर्स झाला. थोडासा ह्याच्यात 9 ते $10 तरी घेतो मी. ठीक आहे. 94 वरून रिव्हर्स झाला यार, वाईट वाटते मला. 100 दे, मी बाजूला होतो. तू 100 दे फक्त बस. 100 दे भाई. 94 वरून रिव्हर्स झाला, मला वाईट वाटते. तू फक्त 100 दे मला. शाबाश. 79, 80, 92, 94. ओके. शाबाश, शाबाश. भाई फक्त 6. बावड्या फक्त 6. ओय, 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 ओय. 112, 113. ओहो! भाई कमाल आहे. बघा $718 क्लोज. $718 क्लोज. 113 क्लोजिंग. चला या आता पाताळात आहे. मी आता सगळी ट्रेल करा. आपल्याला $100 पाहिजे होते. मी $113 काढलेत. उगाच ट्रेल करा. ज्यांचा ट्रेड चालू आहे, ट्रेल करा. मला 100 मी तुम्हाला कालच्या स्ट्रीमला पण हेच बोललो, की ओय इतका घो मारला ह्याच्या. तसा पण टार्गेट दिला यार. 37ला सोडलाय. $70 अजून सोडले मी. 31 ओके. मी कालच्या स्ट्रीमला पण तुम्हाला ते बघा हा नाही थांबला ना, 25 ची लेवल आहे 25. 25 पर्यंत येईल डाऊनला. ओके. बाकी झालं आता टेन्शन नाही. ट्रेल करा आरामात. किती बिप दिले मी जिकडनं ट्रेल प्लॅन केला आहे. बघा या लेव्हलपासून ट्रेड प्लॅन केला. 180 बिप्स. बघा मी ओरडून सांगवतो. ही लेवल बाईंगची आहे. जर या लेवलवरून हा रिव्हर्स झाला तर चांगली गोष्ट आहे. हा जाम वरती गेला असता. बट ही लेवल तुटली. सो आत्ता इकडे जर आला हा 25 च्या आसपास येईल. ओके.